सो हॅलो एव्हरीवन, मी कृतिका तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। सो फायनली मी हा दगडी खलबत्ता घेतलेला आहे। बऱ्याच दिवसापासून मला हा घ्यायचा होता, पण योग काही येत नव्हता असं म्हणायला हरकत नाही। आणि आता जो योग आलेला आहे, तर हा दगडी खलबत्ता वापरण्यापूर्वी तो कसा क्लीन करायचा ते पाहूया। तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये वाईट असं आपल्याला हाताला तुम्ही हातामध्ये घातलं तर वाईट हाताला लागतं। ते जे दगडाचे पार्टिकल्स असतात ते त्यामध्ये असतात। सो आपण डायरेक्ट असं वापरू शकत नाही, तर तो वापरण्यासाठी आधी आपण त्याला पाण्याने स्वच्छ क्लीन करून घ्यायचं आहे। क्लीन करून झाल्यानंतर इथे मी तांदूळ भिजत घातलेले, ते तांदूळ त्यामध्ये आपण वाटून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे बारीक असे पेस्ट करून घ्यायची आहे आणि सगळ्या बाजूने त्याला छान अशी लावून घ्यायची आहे। म्हणजे खलबत्त्याच्या चारी बाजूला त्याला आपण ती जी तांदळाची पेस्ट आहे ती आपण लावून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण छान असं त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता आपण ह्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे। तर अशा प्रकारे धुवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये ज्या कोथिंबीरीच्या काड्या असतात त्या आपण त्यामध्ये घालणार आहोत। तुम्ही बटाट्याच्या सालीसुद्धा त्यामध्ये वाटून घेऊ शकता। तर छान जी सेम प्रोसेस आपण तांदळाची केलेली सेम प्रोसेस ह्या कोथिंबीरीच्या काड्यांबरोबर करायची आहे। तर कोथिंबीर छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आणि ती सगळ्या बाजूने लावून घ्यायची आहे आणि मग परत स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर इथे आपला खलबत्ता हा असा सुकल्यानंतर असा दिसतो। तर तुम्ही बघू शकता जे स्टार्टिंगला जेव्हा आपण नवीन आणलेला त्याचं टेक्स्चर आणि आता ह्याचं टेक्स्चर यामध्ये खूप फरक पडलेला आहे, स्मूथ झालेला आहे। तर आता आपण ह्याला तेल आणि हळद त्याचं जे मिश्रण आहे ते लावून त्याला ठेवणार आहोत। रात्रभर आपण आपल्याला ठेवून द्यायचं आहे असंच लावून, जेणेकरून आपल्याला जो ब्लॅक कलरचा जो खलबत्ता असतो तो त्याला टेक्स्चर येणार म्हणून। तर हे असंच 24 तास रात्रभर मी ठेवलेलं त्याला आणि त्यानंतर मग त्याला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि इथे आपला दगडी खलबत्ता वापरण्यासाठी रेडी झालेला आहे। तर जसं तुम्हाला माहिती आहे, आपण कुठलीही वस्तू जेव्हा नवीन घेतो तर त्याला आधी त्याची पूजा करतो। तर त्याचप्रमाणे ह्याला मी हळद कुंकू लावून त्याची पूजा करणार आहे आणि त्यानंतर त्याला वापरायला सुरुवात करणार आहे। सो तुम्हाला हा जो व्हिडिओ जो उपयोगी वाटत असेल तर आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत बाय।